लाईन्स, प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर प्रसिद्ध. गर्जना ठाकरेंची असा विशेष उल्लेख असल्यामुळे मनसेसोबत युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण. आता रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, धनंजय मुंडेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सकारात्मक प्रतिसाद. मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा, अजित दादाचा कार्यक्रम झाला. धनंजय मुंडेंना रोजगार हमीच्या कामावरती पाठवा, जरांगेंचा खोचक टोला. तर संतोष देशमुखांच्या आत्म्याचा विचार करा, आव्हाडांची टीका. गोपीचंद पडळकरांच्या विरोधात मविया आक्रमक. महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते पडळकरांच्या विरोधात रस्त्यावर. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पडळकरांवरती हल्लाबोल. शनी शिंगणापूर इथल्या शनेश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त. राज्य सरकारचा मोठा निर्णय. शनेश्वर विश्वस्त मंडळाच्या जागी जिल्हाधिकारी असणार प्रशासक. धाराशिवच्या परांडामध्ये पुरामध्ये अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं रेस्क्यू. लाखीबुकी गावात पुरामुळे अनेकांचे संसार पाण्यात. महिलांचा अश्रूंचा बांध फुटला. सोलापूरच्या बार्शीत द्राक्ष बागा पाण्याखाली. हातातोंडाला आलेलं पीक पाण्यात गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल. मदतीसाठी शेतकऱ्यांच्या सरकारकडे नजरा. बीडमध्ये ढगफुटीचं दृश्य. पावसामुळे सिंदफणा मांजरा नदीला पूर. नदीचं पाणी गावांमध्ये शिरलं. एनडीआरएफ कडून मदत कार्य सुरू. राज्यातल्या पूर परिस्थितीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लक्ष. आवश्यक ती खबरदारी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यभरात शारदीय नवरात्रोत्सवाची धूम. करवीर निवासिनी अंबाबाई मातेची कमला लक्ष्मी रूपातील पूजा संपन्न. नमस्कार, मी आमिर गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने. शनेश्वर देवस्थान ट्रस्ट बाबत राज्य सरकारचा एक मोठा निर्णय बघायला मिळतोय. शनी शिंगणापूर या ठिकाणी शनेश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करण्यात आलेला आहे. देवस्थान प्रशासनात असलेल्या अनियमितता तसंच बनावट ॲप, आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार कारणामुळे शनेश्वर विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलेलं आहे. शनेश्वर विश्वस्त मंडळाच्या जागी जिल्हाधिकारी प्रशासक म्हणून असणार आहेत. तर मंदिराच्या स्थावर मालमत्तेसह भाविकांच्या सोयी सुविधांची जबाबदारी आहे ती सुद्धा प्रशासक असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात येणार आहे. विश्वस्त मंडळाच्या जागी जिल्हाधिकारी प्रशासक म्हणून नेमले जाणार आहेत आणि त्यानंतरचा सगळा कारभार हा त्यांनाच बघावा लागणार. शनी शिंगणापूरचं शनेश्वर देवस्थान ट्रस्ट जो आहे तो बरखास्त करण्यात आलेला आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. शनेश्वर देवस्थान ट्रस्ट बाबत राज्य सरकारचा हा मोठा निर्णय समोर आलाय. शनी शिंगणापूर या ठिकाणी शनेश्वर देवस्थान ट्रस्ट हे बरखास्त करण्यात आलेलं आहे. देवस्थान प्रशासनात असलेली अनियमितता तसंच बनावट ॲप, आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार या सगळ्या कारणांमुळे शनेश्वर विश्वस्त मंडळ हे बरखास्त करण्यात आलेलं आहे. शनेश्वर विश्वस्त मंडळाच्या जागी आता जिल्हाधिकारी हे प्रशासक असतील. हरीश देवटे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. हरीश, खरं तर मोठी घडामोडी म्हणावी लागेल, कारण शनेश्वर विश्वस्त मंडळाच्या जागी आता जिल्हाधिकारी प्रशासक म्हणून नेमण्यात येतील. नक्कीच आपण जर बघितलं तर शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ जे आहे ते गेल्या काही महिन्यांपासून वादामध्ये सापडलेलं होतं आणि ज्यामध्ये तिथली अतिरिक्त नोकर भरती असेल, ऍपच्या माध्यमातून भाविकांची लूट असेल किंवा इतर धर्मीयांची तिथे केलेली नियुक्ती असेल, पुजाऱ्यांकडनं तिथे भ्रष्टाचार असेल, अशा अनेक वेगळ्या प्रकारे हे जे विश्वस्त मंडळ आहे ते वादामध्ये सापडलेलं होतं आणि त्यातच उपकार्यकारी अधिकाऱ्याने देखील काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यामुळे हा जो सगळा
सरकार आहे कुठेतरी विश्वस्त मंडळाच्या वरती हे जे भ्रष्टाचाराचे आणि याचे सगळे आरोप होत होते. त्यामुळे अनेक महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली जात होती की हे विश्वस्त मंडळ बरखास्त केलं जावं. त्यानुसार आता विधी न्याय विभागानं हे विश्वस्त मंडळ जे आहे ते बरखास्त केलेलं आहे आणि नवीन विश्वस्तांची जोवर निवड होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी या सगळ्या विश्वस्त मंडळाचा जो किंवा देवस्थानचा जो कारभार आहे तो बघणार आहे. त्यांनी भक्तांच्या सुविधेबद्दल कुठलीही अडचण होणार नाही याची काळजी आता जिल्हाधिकारी घेतील. मात्र आपण जर बघितलं तर माजी आमदार शंकरराव गडाख यांना कुठेतरी हा धक्का मानला जातो, कारण त्यांच्याच समर्थक जे आहे हे या विश्वस्त मंडळावरती होते आणि त्यामुळं हे विश्वस्त मंडळ आता बरखास्त झालं आणि गडाखांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल. अमित. निश्चित. हरीश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. माढा आणि करमाळा तालुक्याला सीना नदीला पूर आलेला आणि बीड आणि अहिल्यानगरमध्ये झालेल्या या दमदार पावसामुळे माढा आणि करमाळा तालुक्याला पुराचा फटका बसतोय. करमाळा तालुक्यातील तब्बल 11 गावं ही सीना नदीच्या पुराच्या क्षेत्रामध्ये आलेली आहेत. तर दोन्ही तालुक्यातील मिळून 2000 नागरिकांचं स्थलांतर प्रशासनाकडून केलं जात आहे. सीना कोळेगाव धरणातून 52,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होतोय, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. आमदार तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि धाराशिवच्या पूरस्थितीची फडणवीसांनी माहिती घेतलेली आहे. एनडीआरएफच्या 2 टीम मदतीसाठी हव्यात अशी मागणी सावंतांनी केलेली आहे. तर मदतीचे निकष वाढवण्याची सावंतांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. आता बघूया पावसाच्या 100 बातम्या. बीड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सिंदफणा नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीच्या पुराचं पाणी साक्षाळ पिंपरी धारवंटा या ठिकाणात शिरलेलं आणि त्यामुळे नागरिकांच्या घरांचं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बीडच्या कडा परिसरात मुसळधार पाऊस झालाय. कडा नदीला महापूर आलेला आहे. पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. सिंदफणा आणि मांजरा नदीला महापूर आलाय. पुराच्या पाण्यात काही जण अडकल्यामुळे एनडीआरएफ कडून रेस्क्यू करण्यात आलं. दरम्यान नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. बीडच्या शिरूर शहरात पुरामुळे बाजारपेठेचं मोठं नुकसान झालंय. सिंदफणा नदीच्या पुराचं पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे घरगुती साहित्याचं नुकसान झालंय. दरम्यान उद्ध्वस्त झालेल्या संसाराची व्यथा सांगताना महिलांना अश्रू अनावर झालेत. धाराशिवच्या परांडा तालुक्यामध्ये पावसानं थैमान घातलंय. खैरी नदीला पूर आल्यामुळे परांडा तालुक्यातील शेडगावला संपूर्ण पाण्याचा वेढा बसलाय. धाराशिवच्या परांडामध्ये पुरात अडकलेल्या लोकांचं हेलिकॉप्टरच्या मदतीनं रेस्क्यू करण्यात आलं. लाकीबुकी गावात पुरामुळे घरांमध्ये पाणी शिरलंय. दरम्यान आपल्या व्यथा मांडताना महिलांना अश्रू अनावर झाले. राज्यातल्या पूरस्थितीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत. आवश्यक ती खबरदारी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा अशा सूचना मुख्यमंत्री यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. धाराशिवमध्ये आमदार तानाजी सावंतांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. बचाव कार्याचा आढावा घेत पूरग्रस्तांना मदत करण्याचं आश्वासन तानाजी सावंत यांनी दिलंय. धाराशिवच्या देवगावात पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. उल्का नदीला पूर आल्यामुळे पाणी गावात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. हिंगोलीच्या वसमत तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे पांगरा शिंदे गावातील ओढ्याला पूर आला. या पुरामध्ये 70 ते 80 शेतमजूर अडकलेले होते. दरम्यान या शेतकऱ्यांना दोरीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आलं. लातूर जिल्ह्याच्या उदगीर शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला. पावसामुळे उदगीर जळकोट हा मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील औराद शहरात मुसळधार पाऊस झाला. 1.5 तासात 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे लातूर जहिराबाद राष्ट्रीय महामार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. जळगाव जिल्ह्यातील हिवरा नदीला पूर आलेला आहे. दरम्यान या पुराच्या पाण्यात एका व्यक्तीने उडी घेतली. पाण्याच्या प्रवाहातून ही व्यक्ती वाहून गेली. दरम्यान पुलावरून उडी मारतानाचा व्हिडिओ सध्या समोर आला. जळगावच्या पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मासळा, सार्वे पिंपरी, सातगाव डोंगरी आणि तारखेडेसह अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरले. या पुरामुळे कपाशीसह अन्य पिकांचंही मोठं नुकसान झालंय. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.
सोनोशीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेकडो हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. दरम्यान पुलावरून पुराचं पाणी जात असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ढोरा वृद्धा या नद्यांना पूर आलाय. त्यामुळे शेवगाव अहिल्यानगर या मार्गावरील वाहतूक बंद झाली. तर वडुले या ठिकाणी नांदणी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीचं पाणी वडुले गावामध्ये शिरलंय. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात पाणी शिरलंय. दरम्यान गावातील नागरिकांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अजिंठा लेणी परिसरात धबधबा ओसंडून वाहतोय. धबधब्याने रौद्ररूप धारण केल्यामुळे पर्यटकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिलाय.